वारीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आरोग्य विभागाच्या वतीने एअर ॲम्ब्युलन्स खरं तर पंढरपुरात मागवण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की आषाढी यात्रेमध्ये लाखोच्या संख्येनं भाविक पंढरपूरमध्ये येतात। कोणतीही आपत्कालीन घटना घडली तर तात्काळ खरं तर त्या रुग्णाला खरं तर मेट्रो सिटीमध्ये हलवण्याकरता पहिल्यांदाच वारीची अशी खरं तर हे एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा करण्यात आलेली आहे। ह्या एअर ॲम्ब्युलन्स सुविधेमध्ये जर आपण बघितलं तर एक पेशंट 2 डॉक्टर अशी सगळी इथं व्यवस्था केली आपल्याला पाहायला मिळते। कुठलाही अनुचित प्रकार घडला किंवा अपघात झाला असेल किंवा कुठलीही घटना घडली असेल तर तात्काळ मुंबई असेल, पुणे असेल, चेन्नई असेल, वेगवेगळ्या मेट्रो सिटीमध्ये पेशंटला तात्काळ हलवण्याकरता ही करता व्यवस्था केलेली आहे। आपल्याबरोबर भगवान पवार डॉक्टर साहेब काय सांगतात, उपसंचालक आहेत, काय त्याची व्यवस्था आहे? महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री महोदया सुनेत्रा पवार ताई, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री महोदय प्रकाशजी आंबेडकर, महाराष्ट्र राज्याचे आमचे प्रधान सचिव आणि आयुक्त यांच्या मार्गदर्शनातून यांच्या प्रेरणेनं प्रथमतःच यंदा आषाढी पालखी सोहळा 2026मध्ये एअर ॲम्ब्युलन्सचा या ठिकाणी उपयोग आपण करत आहोत। महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्याला याच्याबाबत एक वेगळी सूचना देण्यात आलेली होती की पालखी सोहळ्यामध्ये अकस्मात अगर कुठल्या पेशंटला काही इमर्जन्सी झाली किंवा आता 24, 25, 26 3 दिवस गर्दी असते, त्या गर्दीमध्ये जर समजा काही पेशंटला अचानक इमर्जन्सी झाली आणि गर्दीमुळे आपल्याला त्याला जर हलवता आलं नाही तर तो पेशंट आपल्याला एअर ॲम्ब्युलन्सनं लिफ्ट करून सोलापूर, पुणे किंवा मुंबई या ठिकाणी आपल्याला शिफ्ट करता यावा आणि त्याचा जीव वाचवता यावा अशा मुख्य उद्देशानं शासनानं आपल्याला हे एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिले आहे। ही एअर ॲम्ब्युलन्स साधारणतः आजपासून ते 27 तारखेपर्यंत आपल्या सेवेत राहील आणि वारकरी बंधू भगिनींना याचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल। ही पूर्ण मोफत सेवा असणार सगळी? ही संपूर्णपणे मोफत सेवा असणार आहे। शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाने याचा खर्च उचलला आहे आणि काही जरी ॲक्सिडेंट झाला, इमर्जन्सी झाली किंवा हार्ट अटॅक आला तर अशा पेशंटला आपण विनामूल्य सोलापूर इथल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधल्या काही हॉस्पिटल्समध्ये, पुण्यातल्या काही हॉस्पिटल्समध्ये किंवा मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या गरजेनुसार आपण शिफ्ट करणार आहे। कोणकोणत्या व्यवस्था एअर ॲम्ब्युलन्समध्ये असतात? एअर ॲम्ब्युलन्समध्ये साधारणतः ICU टाईपचा सगळा सेटअप इथं आहे। ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत, नंतर कार्डियाक मॉनिटर आहेत आणि सगळे अत्यावश्यक औषधं उपलब्ध आहेत, व्हेंटिलेटर आहे। तर या सगळ्या व्यवस्था उपलब्ध आहेत आणि पेशंट संदर्भ सेवेसाठी मोठ्या रुग्णालयामध्ये पाठवता येईल आणि तिथं जाऊन पुढचे उपचार करता येईल एवढी सुविधा याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आपण बघितलं असेल की आरोग्य विभागाच्या वतीने खरं तर एअर ॲम्ब्युलन्स वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच खरं तर पंढरपूरमध्ये दाखल झालेली आहे। आपण बघू शकतो की अगदी अद्ययावत सगळी सुविधा खरं तर या ॲम्ब्युलन्समध्ये आहे। डॉक्टर साहेब काय सांगताल, काय नक्की ह्याचा मागचा हेतू आता तिकडं? याच्या मागे आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर साहेबांचा एकच हेतू होता की या वारी जी आहे ज्याच्यामध्ये लाखो भाविक येतात त्याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी कुठल्याही वारकऱ्याची होऊ नये, त्याला कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि जसे आलेत तसे देवाचं दर्शन घेऊन त्यांनी परत आपल्या आपल्या गावी रिटर्न जावं। आपण बघितलं असेल की आषाढी यात्रेचं खरं तर वरच्यावर खरं तर भाविकांची संख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर प्रशासनानं 25 ते 30 लाख भाविक येतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे। यात्रेच्या कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, जर घडलाच तर त्या भाविकाचा जीव वाचावा याकरता आरोग्य विभागानं एअर ॲम्ब्युलन्स वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच खरं तर पंढरपूरमध्ये पाठवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।